मंडळी, अशा काही जागा असतात की जिथे गेल्यानंतर तुम्हाला परत स्वतःला भेटल्याचा आनंद मिळतो. नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि मी आले आज निसर्ग रिसॉर्ट कोल्हापूर इथे. तर ही बघा रूम टूर. बाय द वे, ह्या रिसॉर्टला यायची आमची सेकंड टाईम आहे आणि ह्याचा लॉंग फॉर्म व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी देतीच आहे, ती जाऊन नक्की चेक करा. तर ही रूम आम्ही सेकंड टाईम घेतो आहे. मोगरा असं या रूमचं नाव आहे. ह्याला ना असं प्रायव्हेट सिटआउट आहे. बाहेर मस्तपैकी झोपाळे बाहेर दिलेत. प्रत्येक रूमलाच आहेत, पण या रूमला विशेष असं प्रायव्हेट आहे सिटआउट. लंच तर बघा किती मस्त आहे. चवळीची उसळ, पिठलं, भाकरी, दह्याची सुंदरशी वाटते. आर्यू इथे खूप एन्जॉय केली आणि हा आहे हाय टी. त्याच्यामध्ये त्या रगडा पॅटीज, भेळ आणि मस्तपैकी चहाचा आस्वाद इथे आम्ही घेतला. फूडची क्वालिटी जी आहे ना ती एक नंबर आहे असं इथं म्हणू शकतो आपण. आम्ही इथे सेकंड टाईम येण्याचं वन ऑफ द मेन रिझन आहे की इथलं फूड. तर इथे मॅजिक शो पण होता जो की आर्या आणि आरुजांनी खूप एन्जॉय केला. आम्हाला पण खूप मजा आली. आणि येस, त्यांनी रिसॉर्टला नाव दिलेलं आहे निसर्ग रिसॉर्ट एक अनुभव. इथे आल्यानंतर खरोखरच तुम्हाला खूप छान असे अनुभव मिळतात. अर्थातच खोटी तारीफ मी करणार नाही, कारण की हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे. आणि येस, मला जेन्युइन जी ठिकाणं आवडतात ती मी नेहमी तुमच्याबरोबर शेअर करत असते. बाय द वे, इथे पॉटरीचे सेशन्स पण त्यांनी ठेवले होते की जे की आर्याला खूप एन्जॉय केले. आर्याने खूप एन्जॉय केले आणि तिची मजा बघून आम्हाला पण खूप मजा आली. ॲक्टिव्हिटीज खूप सगळ्या झाल्या. आता ते शेंगदाणा शेंगेचं सूप असं नाही काहीतरी वेगळं आयटम बघते. सो आर्याला आता देते नाही, एक सूप गरमच असतं. मी ट्राय करते. 7:30 ते 8च्या दरम्यान आमचे मस्तपैकी स्टार्टर्स स्टार्ट झाले आणि पहिल्यांदा मी ट्राय केलं शेवग्याचं सूप. ट्रस्ट मी, अतिशय हेल्दी आणि एकदम बेसिक आणि इतकी छान अशी चव असलेले शेवग्याचं सूप आम्ही ट्राय केलं आणि बाकीचे पदार्थ पण होतेच. तर इथे अंडा डीप फ्राय म्हणून एक पदार्थ होता जो की आदित्यने ट्राय केला आणि आम्हाला दोघांनाही तो खूप आवडला. मी ट्राय केले हे पनीर टिक्का मसालाचे मस्तपैकी कबाब. आर्या आणि आरुजा अर्थातच अजून एक ॲक्टिव्हिटी म्हणजे स्टोन पेंटिंग करत होत्या. ते करता करता त्या मस्तपैकी त्यांची स्टार्टर एन्जॉय करत होत्या. सो आम्ही पण दोघांनी खूप एन्जॉय केलं. बाय द टाईम आता वेळ आली की मेन कोर्सची, डिनरची. सो येस, हा होता डिनर. मस्तपैकी पालेभाजी, गव्हाची खीर, त्याच्यानंतर वांग्याची भाजी, कोथिंबीर वडी, असा खास झकास असा महाराष्ट्रीयन मेनू होता. पालेभाजी आणि भाकरी आम्ही ट्राय केली, चपात्या पण तिथे होत्या. तर असा होता आमचा वन डे स्टेकेशन. कसा वाटला व्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.